श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही रोज मंदिरात जाता, देवासमोर नतमस्तक होता, उपास तापास करता, पण तरीही तुमच्या आयुष्यात सुखाचा सूर्य का उगवत नाहीये? का तुमच्या घरातील लक्ष्मी वारंवार निघून जाते? का तुमच्या पोटच्या पोरांना सतत आजारपण घेरते? आपण म्हणतो माझं नशीबच फुटका आहे, पण मित्रांनो, तुमचं नशीब तुमच्या हातांच्या रेषांमध्ये नाही, तर कदाचित तुम्ही आज कोणाच्या घरी जेवलात त्या अन्नाच्या घासात दडलंय. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. गरुड पुराण सांगतं की काही लोकांच्या घरचा एक घास घेणं म्हणजे 7 जन्माची पुण्याई एका क्षणात जळून खाक करण्यासारखं आहे. हे मी नाही तर साक्षात भगवान विष्णू गरुड देवाला सांगत आहेत. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आत्म्याला लागलेली ही पापाची वाळवी रोखण्याचा शेवटचा उपाय आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवन बदलावं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज जे सत्य मी सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित आज रात्री तुम्ही जेवणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात आपण कोणाच्याही घरी जातो, लग्न कार्यात जातो, हॉटेलमध्ये जेवतो किंवा नातेवाईकांकडे आग्रहाने जेवतो. आपण म्हणतो, अरे जेवणच तर आहे, पोट भरलं की झालं, त्यात काय एवढं विशेष. पण आपल्या ऋषीमुनींनी आणि गरुड पुराणासारख्या महान ग्रंथांनी ओरडून सांगितलंय, जैसा अन्न वैसा मन. आपण ज्याच्याकडचं मीठ खातो त्या माणसाच्या कर्माचा अदृश्य भार आपल्या शिरी येतो. जर त्या माणसाने ते अन्न पाप करून, कोणाला तरी रडवून, कोणाचं तरी घर पाडून किंवा कोणाची तरी फसवणूक करून मिळवलं असेल, तर ते अन्न तुमच्या रक्तात मिसळल्यावर तुमची बुद्धीसुद्धा पापी विचारांकडे झुकणार. अनेक जण म्हणतात की स्वामींचे नामस्मरण आम्ही करतो तरी पण मन एकाग्र का होत नाही, विनाकारण भीती का वाटते? कारण मित्रांनो, तुमच्या पोटात गेलेलं अन्न अशुद्ध आहे. शरीर शुद्धीशिवाय आत्मशुद्धी शक्य नाही. आज गरुड पुराणाच्या माध्यमातून आपण अशा 8 लोकांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या घराची पायरी चढणं आणि त्यांच्या हातचं पाणी पिणं सुद्धा तुमच्या अधोगतीला निमंत्रण देण्यासारखं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. व्याजाचा धंदा करणारे लोक. गरुड पुराणात भगवान विष्णू म्हणतात की जो मनुष्य अत्यंत क्रूरपणे इतरांच्या मजबुरीचा फायदा घेतो आणि व्याजावर पैसे देऊन लोकांचे घरदार उद्ध्वस्त करतो, अशा लोकांच्या घरी कधीही जेवू नका. चुकून अशा लोकांकडे जेवण झालं असेल तर सलग 21 दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करा. शुद्धीकरणासाठी तुळशीचे पत्र टाकलेले पाणी प्या आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही निराधार व्यक्तीला किंवा अनाथाश्रमात जाऊन स्वतःच्या हाताने सात्विक जेवण अर्पण करा. 2. ज्या लोकांचे चारित्र्य शुद्ध नाही, अशा व्यक्ती ज्यांचे परपुरुषाशी किंवा परस्त्रीशी अनैतिक संबंध आहेत, जे आपल्या पवित्र जोडीदाराशी प्रतारणा करतात, अशांच्या घरचं अन्न तुमची आध्यात्मिक ऊर्जा पूर्णपणे शोषून घेतं. गरुड पुराणानुसार अन्नामध्ये बनवणाऱ्याचे संस्कार आणि लहरी उतरतात. ज्यांच्या मनात सतत वासना, कपट आणि अशुद्ध विचार आहेत, त्याने बनवलेलं किंवा त्यांच्या कमाईतून आलेलं अन्न तुमच्या मनातील भक्तीचा अंश संपवून टाकतं. तुमचं मन सतत विचलित होऊ लागतं. तुमची मुलंसुद्धा चुकीच्या मार्गाला लागण्याची दाट शक्यता असते. स्वतःचं चारित्र्य हिऱ्यासारखं स्वच्छ ठेवा. जर प्रवासात किंवा मजबुरीमुळे अशा ठिकाणी जावं लागलं तर अन्नाला स्पर्श करण्यापूर्वी मनातल्या मनात ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणावा, जेणेकरून अन्नातील नकारात्मकता कमी होईल. 3. अतिशय रागीट, क्रूर आणि हिंसक स्वभावाचे लोक. ज्या लोकांच्या घरात सतत कलह असतो, जे आपल्या शब्दांनी सतत इतरांचे मन दुखावतात, अशांच्या घरी जेवण म्हणजे स्वतःच्या मानसिक शांततेचा बळी देणे होय. आधुनिक विज्ञान सुद्धा आता सांगतंय की पाण्याला आणि अन्नाला मेमरी असते. ज्या घरात सतत ओरडणं, भांडणं, शिवीगाळ आणि द्वेष चालतो, तिथे अन्नाचे रेणू विषारी होतात. गरुड पुराण सांगतं की रागीट माणसांच्या हातचं अन्न खाल्ल्याने तुमचं रक्तसुद्धा दूषित होतं.
यामुळे तुमच्यातही विनाकारण चिडचिड निर्माण होते आणि तुमच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. तुमच्या घरी जेवण बनवताना नेहमी आनंदी राहा आणि भजन किंवा नामस्मरण सुरू ठेवा. जेवणापूर्वी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणा. यामुळे अन्नातील सर्व दोष निघून जातात आणि ते प्रसाद बनते. 4. जो चोरीचा, भ्रष्टाचाराचा किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबतो, कोणाची तरी हक्क मारून किंवा सरकारी तिजोरीवर दरोडा टाकून श्रीमंत झालेल्या लोकांच्या घरी मेजवानी म्हणजे साक्षात नरकाचा घास घे आहे. गरुड पुराणात स्पष्ट लिहिलं आहे की अन्यायाने कमावलेली लक्ष्मी घरात क्लेश आणि असाध्य आजारपण घेऊन येते. जर तुम्ही अशांच्या घरचं अन्न खाल्लं तर त्या पापाचा वाटा तुमच्याही कर्मात आपोआप जोडला जातो. तुमची बुद्धी भ्रष्ट होते आणि तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्याची सवय लागते. परिणामी तुमच्या कष्टाचा पैसा सुद्धा डॉक्टर किंवा कोर्ट कचेरीत खर्च होऊ लागतो. नेहमी कष्टाच्या आणि प्रामाणिक कमाईवरती विश्वास ठेवा. दर महिन्याला आपल्या उत्पन्नाचा थोडा भाग मुक्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना धान्य देण्यासाठी खर्च करा. ज्यामुळे कर्माचे दोष निवाळतात. 5. जे आपल्या नोकरांचा किंवा हाताखालील कामगारांचा छळ करतात, असा मालक जो आपल्या कामगारांना वेळेवर पगार देत नाही, त्यांचा विमा काढत नाही किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देतो, अशांच्या अन्नातून त्या गरिबांचा संताप तुमच्यापर्यंत पोहोचतो. कामगाराचा घाम वाळण्यापूर्वी त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे, हे ईश्वरी तत्व आहे. जो मालक नोकरांच्या रक्तापाण्याच्या कमाईवरती स्वतःची चैन करतो, त्यांच्या अन्नातून केवळ नकारात्मक लहरी बाहेर पडतात. असे अन्न खाल्ल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळते आणि समाजात तुमचा अपमान होतो. जर तुम्ही कोणाचे मालक असाल किंवा तुमच्याकडे घरकाम करणारे लोक असतील तर त्यांना सणासुदीला नवीन कपडे आणि मिठाई नक्की द्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू तुमचं 7 पिढ्यांचं नशीब बदलेल. 6. जो माणूस तुमच्या संकटात आनंद घेतो, असे नातेवाईक किंवा मित्र जे तुमच्या समोर खूप गोड बोलतात पण तुमच्या पडत्या काळात मनातल्या मनात टाळ्या वाजवतात, त्यांच्या घरी जेवण म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाची राख करणे आहे. गरुड पुराण सांगतं की माणसाने नेहमी स्वाभिमानी असावं. ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर नाही, केवळ औपचारिकता आहे, त्यांच्या घरी जेवण घेतल्याने तुमचं तेज कमी होते. अन्नामध्ये प्रेम नसेल तर ते शरीर पोसत नाही, तर केवळ अहंकार आणि रोग वाढवतं. अशा लोकांच्या घरी जेवल्याने तुमच्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागते. संगतीची निवड हिऱ्याप्रमाणे पारखून करा. जे तुमच्या संकटकाळी सावलीसारखे उभे राहतात त्यांच्यासोबतच भोजन करा. अन्नाचा मान राखा पण स्वाभिमान विकून नाही. 7. जो स्वतःच्या जन्मदात्या मात्या पित्याचा तिरस्कार करतो, ज्या घरात आई वडिलांना 2 वेळचं अन्न देण्यासाठी मुलं कुरकुर करतात पण जगाला दाखवण्यासाठी मोठ्या पार्ट्या देतात, ते घर साक्षात स्मशानासारखं आहे. माता पिता हे प्रत्यक्ष ईश्वर आहेत. गरुड पुराणानुसार ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, ज्यांनी स्वतः उपाशी राहून आपल्याला वाढवलं, त्यांचाच आशीर्वाद नसेल तर तिथलं अन्न साक्षात विषासारखं आहे. अशा घरात जेवणाऱ्याला सुद्धा त्या महापापाचा भाग व्हावा लागतो. तुमच्या घराण्यातील सुखशांती कायमची नष्ट होऊ शकते. दररोज सकाळी उठल्यावरती आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करा. जर ते तुमच्यासोबत नसतील तर त्यांच्या नावाने दर गुरुवारी किंवा अमावास्येला गरिबांना अन्नदान करा. हेच खरी स्वामी सेवा आहे आणि हेच गरुड पुराणाचं सार आहे. 8. जो अतिशय निर्दयी आणि मुक्या प्राण्यांची हत्या करतो, ज्या लोकांच्या मनात मुक्या प्राण्यांबद्दल दया नाही, जे क्रूरपणे वागतात किंवा अशुद्ध मांसाहाराचा अतिरेक करतात, त्यांच्या घरचे अन्न तुमची माणुसकी संपवून टाकतं. दया हा धर्माचा पाया आहे. ज्यांच्या मनात प्राण्यांच्या किंकाळा ऐकून पादर फुटत नाही, त्यांच्या अन्नातून केवळ क्रूरता मिळते. सात्विक आहार हाच आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे. मित्रांनो, आज गरुड पुराणातील हे सत्य ऐकून तुम्हाला कसं वाटलं? तुमचं मन हलकं झालं का? तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की कुणाकडे जेवल्यावर तुमचं मन विनाकारण अस्वस्थ झालं का? किंवा तुमच्या आयुष्यात अचानक कटकटी सुरू झाल्या का? तुमचं मत आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.